सकाळच्या मनचिंतनात चर्चमधून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. विजय संगीत गीत नंबर 222 आणि उपासना संगीत गीत नंबर 365. तोवरी सुख नाही हे गीत आपण ही करी प्रभू सेवा जनसेवा या गीताच्या चालीवर राहणार आहोत. 222 पवित्र वचनाची सेवा करणार आहे. या दिवसाची सुरुवात गीत गात प्रार्थना करीत करूया. प्रिय पित्या, आजच्या या सगळे सकाळी तुझ्या चरणी आम्ही येतो. हे दे बापा सुंदर गीत आम्ही गायलं तरच पित्या तुझ्याशिवाय आम्हाला सुख नाही आहे. मी सर्व काळचं सुख तुझ्याकडून मिळतं. राजा दावीद म्हणतो की तुझ्याकडे परमानंद आहे आणि हा परमानंद तू आम्हाला दिलास. आज तुझ्या प्रिय दासासाठी आम्ही प्रार्थना करतो. विश्वास साहेब यांच्याकडून येणारं पवित्र वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं तर वचनाची घोषणा करीत असताना त्यांना लागणारं साह्य त्यावेळी परमेश्वर आपल्या स्वर्गीय खंडारातून ते वाच्य होणारी वाचता आशीर्वादित कर. ही प्रार्थना धन्य करणाऱ्या ख्रिस्त येशूच्या नावाने केली महत्व आहे. हा पुढील वेळ मी आजची नियोजित होते आणि विश्वास साहेब यांच्या हाती देतो. विनंती करेन की आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आणि जे आमचे प्रियजन ऑनलाईन उपस्थित आहे त्यांना देखील प्रभूच्या नावामध्ये सलाम. प्रियांनो, आज पुन्हा एकदा प्रभूने आम्हाला नवीन दिवस दिलेला आहे आणि या नवीन दिवसामध्ये आमचं नित्याचं जीवन जगण्यासाठी त्याने आम्हाला कृपा पुरवावी, त्याच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्याची वचनं आणि आमचं जीवन याप्रमाणे आमचं आचरण असावं यासाठी आम्ही प्रभूची कृपा मागत असतो. आणि दर दिवशी आम्ही देवाच्या वचनातून एक चिंतन, एक मनन यावर आम्ही विचार करतो आणि त्यानंतर आम्ही आमच्या दिवसाच्या कामाला सुरुवात करतो.
पहिले तिमोथी 6:6 आणि 7 ही दोन वचनं मी वाचतो. पहिले तिमोथी अध्याय 6 वचन 6 आणि 7 त्यामध्ये असं लिहिलं आहे, चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणले नाही आणि आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. प्रभू परमेश्वर त्याचे सत्यवचन आशीर्वादित करो. आणि पुढे आम्ही यावर विचार करत असताना आणखी 2-3 वचनं आपण पुढे वाचणार आहोत. आणि या ठिकाणी आम्हाला दिसतं की समाधानी वृत्ती, चित्त समाधानासह भक्ती हे जे शब्द आहेत हे शब्द आम्ही समजून घेतले पाहिजे. आणि त्यामध्ये पौल करिंथीतील मंडळीला काय शिक्षण देत आहे याकडे आम्ही आमचं लक्ष वेधलं पाहिजे. करिंथीतील मंडळी आणि त्या ठिकाणी पौल खोटे शिक्षणाविषयी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगत आहे. या ठिकाणी ख्रिस्ताचं शिक्षण न मानता म्हणजे ख्रिस्ताची सुवचन सुभक्तीचे शिक्षण हे न मानता निरनिराळ्या प्रकारचे विचार मांडणारे आणि निरनिराळ्या प्रकारे लोकांना भडकवणारे लोक या ठिकाणी होते असं आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. आणि त्याचा दुष्परिणाम असा होणार होता की तिथे वादविवाद निर्माण होतात, शब्दयुद्ध होणार होतं, हेवा कलह, एकमेकाविषयीचा संशय आणि ह्या गोष्टी विनाकारण त्या ठिकाणी निर्माण होऊन भांडणं उपस्थित होणार होते. आणि अशा प्रकारचे हे खोटं शिक्षण आहे. तर पौल सांगतो अशा शिक्षणापासून तुम्ही सावध असायला पाहिजे. प्रियानो, मंडळीमध्ये बाहेरून लोक येतात आणि तेच खोटं शिक्षण देतात. बाहेरचे लोक येतात तेव्हा आम्हाला वाटतं की काय खोटं शिक्षण हे देतील, परंतु असं या ठिकाणी आम्हाला दिसतं की मंडळीमध्ये देखील असे लोक असू शकतात की जे चुकीचे विचार करतात, चुकीच्या गोष्टी सांगतात, शास्त्र निरनिराळ्या प्रकारे त्याचा अर्थ लावतात आणि मग खोट्या शिक्षणाला आमच्यामध्ये सुरुवात होत असते. प्रियानो, या ठिकाणी पौल स्पष्टपणे सांगत आहे की तुम्ही अशा खोट्या शिक्षणापासून सावध राहा. मग आता तो पुढे एका विषयावर बोलत आहे, चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. या ठिकाणी पौल एक भक्तीचा मार्ग दाखवत आहे. एक अशा प्रकारे भक्ती केली पाहिजे की चित्त म्हणजे आमचं मन, आमचं अंतःकरण, आमचा मानस, आमचं हृदय, लक्ष, ध्यान, अवधान, हेतू, मनसुबा असे निरनिराळ्या प्रकारचे अर्थ आम्हाला त्या ठिकाणी लावता येते. आणि अशा प्रकारे आमचं अंतःकरण हे समाधानपूर्वक असलं पाहिजे जेव्हा आम्ही देवाची भक्ती करतो. समाधान म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये कंटेंटमेंट असं म्हटलेलं आहे. आणि एका लेखकाने यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे समाधान एक प्रकारे दुर्मिळ उपादान आहे मात्र ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं. आणि याकडे आम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. आता हे 2 लहानशी वचनं आहेत, परंतु ह्या वचनांचं जो पालन करेल त्याला स्वर्गीय जीवनात जाता येईल आणि जो पालन करणार नाही याचा नाश होऊ शकतो. अशी ही 2 वचनं आहेत. आणि म्हणून आम्ही लक्ष दिलं पाहिजे की चित्त समाधानासह भक्ती काय आहे. मग समाधान म्हणजे आमच्या जवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. ही एक अशी मानसिक आणि आध्यात्मिक अवस्था आहे जेथे बाह्य परिस्थिती कशीही असली तरी मन शांत आणि आनंदी राहत असते. आणि अशा समाधानामध्ये जर आम्ही देवाची भक्ती करतो, प्रार्थना करतो तर तो एक मोठा लाभ आहे असं पौल करिंथीतील मंडळीला शिक्षण देत आहे. मग ह्या समाधान या शब्दामध्ये काही
गोष्टींची आम्हाला आवश्यकता आहे, ज्या समजल्या पाहिजे. समाधानमध्ये कृतज्ञता आहे. समाधान म्हणजे कृतज्ञता आहे, जी देवाविषयी असते. देवाने जे आमच्यावर अनंत उपकार केले. कृतज्ञता म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला ग्रॅटिट्यूड असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून दावीद एका ठिकाणी स्तोत्रामध्ये म्हणतो, देवाने माझ्यावर केलेल्या उपकाराची मी फेड कशी करू. स्तोत्रसंहिता 116 आणि 12, तसंच स्तोत्रसंहिता 40 आणि 5. तो कृतज्ञ आहे. देवाने त्याच्यावर जे उपकार केले त्याविषयी त्याला जाणीव आहे. तो विसरलेला नाही. तो मेंढरांच्या मागे होता, त्यावेळेस हिंस्र पशूंशी सामना त्याने केला. हिंस्र पशूंना त्यांनी मारून टाकलं. त्यानंतर गल्ल्यासारख्या राक्षसासाठी त्याने युद्ध केलं आणि त्याचा देखील पराभव केला. त्यानंतर अनेक शत्रू त्याच्या मागे लागलेले होते आणि ते शत्रू त्याला मारण्याच्या बेतात असताना परमेश्वराने त्याचा बचाव केलेला आहे. प्रियांनो, अशा प्रकारच्या अनेक उपकारांनी आम्ही भरलेलो असतो. आमच्याही जीवनामध्ये देव अनेक प्रकारचे अद्भुते करतो, चमत्कार करतो. कधी त्याला आम्ही स्मरतो का? कधी आम्हाला त्याची आठवण येते का? आम्हाला पुष्कळ वेळा असे अनुभव आलेले असते की देवाने मला मृत्यूछायेच्या दरीतून काढलेला आहे. देवाने मला अनेक संकटातून बाहेर काढले आहे. आर्थिक परिस्थिती, शत्रूंची परिस्थिती, शैक्षणाचा अभाव आणि लोकांची साथ नाही किंवा अनेक प्रकारचे विवादात्मक संभाषण आणि ह्या सर्व गोष्टी असताना देवाने आमचं रक्षण केलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की देवाने माझ्यावर केलेल्या उपकारांची मी कशी फेडतो. समाधान जिथं आहे तिथं कृतज्ञता आहे आणि मनुष्याने नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी तुलना केली जात नाही. तुलनेचा अभाव आहे त्या ठिकाणी. जो व्यक्ती समाधानी असतो तो कोणाशी आपली तुलना करत नाही. इन कम्पॅरेबिलिटी असं त्याला म्हटलेलं आहे. तो कोणाशी तुलना करत नाही आणि तुलना करून आमचं ख्रिस्ती जीवन तो जगत नाही. शास्त्रामध्ये आम्हाला वाचायला मिळतं, एका ठिकाणी दाऊद आणि शाऊल आणि इस्रायल लोक गल्ल्यासाठी युद्ध करून परत आले असताना त्यांच्या गल्लीमध्ये, त्यांच्या शहरामध्ये स्त्रियांनी त्यांचं स्वागत केलं. स्त्रियांनी स्वागत करत असताना त्यांना गीताने त्यांचा गौरव केलं. गीतं गायली त्यांच्यासाठी आणि त्या गीतामध्ये असं म्हटलेलं होतं की शाऊलाने हजारो वधिले आणि दाविदाने लाखो वधिले. प्रियांनो, या ठिकाणी तुलना करण्यात आली. या ठिकाणी एक प्रकारे वर्चस्व दाखवण्यात आलं आणि काय झालं? शाऊलाच्या मनात सुराही पेटला. प्रियांनो, आम्ही जेव्हा समाधानी असतो ना त्यावेळेस आम्ही कोणाची आमची तुलना करू नये असं शास्त्र आम्हाला शिकवतं. जर आम्ही तुलना करत असतो एकमेकाशी तर मात्र सूड भावना निर्माण होते असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि शाऊल दाविदासाठी सूड भावनेने पेटला गेला, कारण शाऊल दाविदापुढे कमजोर होता, तो कमी श्रेष्ठ ठरला असं त्या ठिकाणी लोकांसमोर सांगण्यात आलं. आणि ही तुलनेचा अभाव आमच्या जीवनात नसावा असं देखील आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. नंतर तिसरी गोष्ट आहे, अपेक्षांवर नियंत्रण असतं. जो व्यक्ती समाधानी असतो त्याच्या अपेक्षा अगदी मर्यादित असतात. कंट्रोल एक्सपेक्टेशन. माणसाला चांगल्या अपेक्षा असाव्या, परंतु अति त्याच्या आहारी आम्ही जाऊ नये. आमच्या अपेक्षा ह्या इतक्या मोठ्या नसाव्या की ज्याच्यामुळं आमचं नुकसान होईल आणि जे मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामध्ये आमचा नाश देखील होऊ शकतो. प्रियांनो, अपेक्षांवर नियंत्रण असलं पाहिजे आणि जो व्यक्ती समाधानी आहे
तो आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवत असतो. पहिले इतिहास 4 अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये एक गोष्ट आम्हाला वाचायला मिळते आणि त्या ठिकाणी यहुदा वंशात जन्मलेला याबेस नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो प्रतिष्ठित आहे, तो चांगला आहे, त्याच्याबद्दल चांगली कीर्ती आहे. आणि त्या याबेसाने देवाजवळ एक प्रार्थना केली. त्याने एक अपेक्षा ठेवली होती आणि ती प्रार्थना देवाजवळ केली आणि असं म्हटलेलं आहे की त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. प्रियांनो, जर आम्ही देवाच्या गौरवासाठी चांगल्या हेतुस्तव काही अपेक्षा ठेवतो तर देव आमच्या त्या प्रार्थना आणि आमचे हेतू सफल होऊ देतो. आणि म्हणून आम्ही अपेक्षांवर कसं नियंत्रण ठेवावं हे देखील आम्हाला शिकायला मिळतं. पुढे आत्मस्वीकार. जी व्यक्ती समाधानी असते ती सेल्फ ॲक्सेप्टन्समध्ये असते. मी कसा आहे आणि मी कोण आहे आणि मी कोणत्या कार्यक्षमतेमध्ये आहे हे सर्व त्याला माहीत असतं. स्वतःचा स्वीकार त्याने केलेला आहे. 2 शमूएल 7 अध्याय 18 आणि 19 मध्ये दाविदाने एक लहानशी कबुली तिथे दिलेली आहे आणि तो त्या ठिकाणी म्हणतो, हे देवा, मी कोण आणि काय, माझं घराणं काय, परंतु तेथून मला आणून तू इस्रायलाचा राजा केलेला आहेस. अशा प्रकारची सौम्य वृत्ती, अशा प्रकारची नम्र वृत्ती, स्वस्वीकार करणारी वृत्ती आमच्यामध्ये येत असते जेव्हा आम्हाला समाधान असतं. म्हणून पाऊल या ठिकाणी म्हणतो की चित्त समाधानाने जर तुम्ही भक्ती करत आहात तर ती भक्ती लाभदायक आहे, आनंददायक आहे असं तो त्या ठिकाणी म्हणतो. या वृत्तीमुळे जीवनामध्ये खरा आनंद येतो आणि मानसिक शांतता मिळत असते. मग भक्ती ह्याचा अर्थ फक्त प्रार्थना करणं असा नव्हे. प्रार्थनेमध्ये आल्यानंतर आम्ही कशा रीतीने प्रार्थना केली पाहिजे, काय बोललं पाहिजे आणि कशा रीतीने आम्ही देवाला आळवलं पाहिजे याचा एवढाच अर्थ नाही. भक्ती ह्याचा अर्थ आमची ख्रिस्ती जीवनशैली, आम्ही पूर्णपणे आमचं आचरण ख्रिस्ती म्हणून कसं करतो. आमचं बसणं, उठणं, आमचं लोकांशी बोलणं, बाहेरच्या जगाशी आमचे व्यवहार हे सर्व ख्रिस्त सदृश्य असले पाहिजे, ख्रिस्तासारखे असले पाहिजे. आणि या सर्व जीवनशैलीला भक्ती हे नाव दिलेलं आहे. प्रियांनो, भक्ती म्हणजे नुसती प्रार्थना नाही, तर आमचं पूर्ण जीवन आहे त्यामध्ये, ख्रिस्ती जीवन आहे त्यामध्ये. आणि त्यामधून ख्रिस्त प्रकाशला पाहिजे, ख्रिस्त दिसला पाहिजे असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. मग लाभ आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. लाभ आहे तर हा लाभ जगिक गोष्टींचा नाही प्रियांनो. हा लाभ आहे, हा भौतिक गोष्टींचा लाभ नाही आहे प्रियांनो. हा लाभ आहे, हा आत्मिक गोष्टींचा लाभ आहे. आत्मिक गोष्टी. आता यावर जर आम्ही चिंतन केलं तर आम्हाला असं दिसतं की संपूर्ण ख्रिस्ती विश्वासणारे लोक भौतिक गोष्टींच्या लाभावर आमचं ख्रिस्ती जीवन, आमचं प्रार्थनामय जीवन आहे असं विश्वासाने जगतात. मी झोपडपट्टीत राहत होतो, मला आता देवाने बंगला दिला. मी पायी चालत होतो, देवाने आता मला मोठी गाडी दिली आणि निरनिराळ्या प्रकारचे आर्थिक लाभ दिले. आणि अशा प्रकारे तो भक्तीच्या द्वारे मला हे लाभ मिळाले असं दाखवण्याचा आणि अशी साक्ष देण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियांनो, शास्त्र आम्हाला असं शिकवतं की ज्याला आत्मिक लाभ आहे आणि तोच खरा लाभ आहे त्याच्यासाठी. आणि म्हणून बाह्य गोष्टीवर ह्या गोष्टी अवलंबून नाही असं या ठिकाणी आम्हाला दिसतं. मग जर व्यक्ती समाधानी आहे तर त्याला लाभ आहे, पण व्यक्ती जर समाधानी नसला, आता यावर थोडंसं आम्ही अधिक लक्षपूर्वक जर पाहिलं तर असं दिसतं, व्यक्ती समाधानी नसला तर त्याच्याकडून निरनिराळे पाप होण्याचा संभव असतो. समाधानी व्यक्ती नाही, कुठेच समाधान नाही, तर त्याच्याकडून कुरकुरीचं पाप होतो प्रियांनो.
समाधानी व्यक्ती नाही, तर तो नेहमी कुरकुर करत असतो. पहिले करीन 10 आणि 10 मध्ये असं म्हटलं आहे, इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध नेहमी कुरकुर केली आणि देवाच्या ते लक्षात आलेलं आहे की सदैव मी ह्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी पुरवतो, सदैव मी ह्यांच्यासाठी उपलब्ध आहे, तरी पण हे नेहमी कुरकुर करतात. कारण काय? ते समाधानी नव्हते. दुसरी गोष्ट, समाधानी व्यक्ती समाधान नसलं तर तो देवाची परीक्षा पाहत राहतो. समाधानी व्यक्ती नेहमी म्हणतो की देवा, मी तर एवढं चांगलं केलं आणि माझ्यासाठी तू काय दिलं नाही, आता तू मला दे ना, मी पाहतो तू देतो किंवा नाही. असमाधान जिथं आहे तिथं देवाची परीक्षा पाहिली जाते. पहिले करीन 10 आणि 9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, अशा प्रकारचं असमाधान आमच्यामध्ये जर असेल तर आम्ही पण कुरकुर करू शकतो, आम्ही पण देवाची परीक्षा पाहू शकतो. तिसरी गोष्ट, विश्वासापासून त्याचं ढळणं होतं. जर समाधान नाही तर तुम्ही विश्वासापासून कमजोर होत जातात, विश्वासापासून दूर जाऊ लागतात. पहिले तिमोथी 6 अध्याय 9 आणि 10 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. प्रियांनो, हे सर्व धोके आहेत, हे सर्व आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये नाश करणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आम्ही हे लक्षात पाहिजे. त्याचप्रमाणे चौथी गोष्ट, जर आम्ही समाधानी नाही तर आम्ही अन्यतऱ्हेच्या शिक्षणाच्या नादी लागू शकतो. याच शास्त्र भागामध्ये पहिले तिमोथी 6:3-5 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं. अन्य तऱ्हेचं शिक्षण आम्ही स्वीकारून ते जगण्याचा हट्टीपणाने प्रयत्न करतो, कारण आमचं समाधान झालेलं नाही, आम्ही समाधानी नाही प्रियांनो, आणि म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रियांनो, आज जगामध्ये ख्रिस्ती लोक कशाच्या मागे लागलेले आहेत? समाधान नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये आनंद नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये तृप्ती नाही, कोणत्याही दृष्टीमध्ये कृतज्ञता नाही, देवाने केलेल्या उपकारांची आठवण नाही, परतफेड नाही. अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या ख्रिस्ती जीवनात आलेल्या आहेत. मग पुढे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आणखी 2-3 उदाहरणं जर पाहिले तर आम्हाला दिसतं की उत्पत्तीच्या संदर्भामध्ये 2 उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतात की पवित्र शास्त्रामध्ये असमाधानी झालेले लोक कसे असू शकतात. पहिली गोष्ट, अधपतन होण्यापूर्वी पतित देवदूतांना देवाने निर्माण केलं आणि त्यांना राहण्यासाठी स्वर्गाचीच जागा दिली. स्वर्ग हेच त्यांचं ठिकाण होतं. एवढंच नव्हे तर ते प्रत्यक्ष देवाच्या समक्षतेमध्ये राहत होते, देवाचा अनुग्रह त्यांना सोबत मिळत होता. परंतु यशाया 14 आणि 12-14 मध्ये असं म्हटलेलं आहे की पतित देवदूतांचा मुख्य पुढारी लुसिफर नावाचा देवदूत तो देवाविरुद्ध बंड करून उठला आणि म्हणाला की मी देवाच्या सिंहासनाहून माझं सिंहासन काय करेल, उंच करेन. प्रियांनो, समाधान नव्हतं त्याला, देवाचं सानिध्य त्याला आवडलं नाही, देवाची स्तुती त्याला आवडली नाही, देवाची समक्षता आवडली नाही, स्वर्गात राहणं त्याला आवडलं नाही. कधीतरी आम्ही ख्रिस्ती म्हणून देवाने केलेल्या उपकारांची जर आठवण केली ना, तर जगातल्या कितीतरी भयंकर गोष्टीपासून देवाने आम्हाला सांभाळलेलं आहे. तरी पण आम्ही समाधानी नसतो प्रियांनो, तरी पण आम्ही देवाविरुद्ध उभे राहण्याचा प्रयत्न करतो, बंड करण्याचा प्रयत्न करतो. हे या ठिकाणी आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं प्रियांनो, म्हणून आम्ही लक्ष दिलं पाहिजे. दुसरं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं 3ऱ्या अध्यायामध्ये की आदाम आणि हवेला देखील संपूर्ण एदेन बाग देवाने राहण्यासाठी दिली. संपूर्ण एदेन बाग देवाने त्यांच्या हातात दिली. एदेन बागेतलं प्रत्येक फळ, प्रत्येक झाड, तिथले पशु पक्षी, आणि एवढंच नव्हे तर देवाने त्यांना इतका आशीर्वाद दिला, समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील जीव यांच्यावर सर्वांवर अधिकार गाजवण्याचा अधिकार त्यांना दिला.
एवढं सगळं केल्यानंतर जेव्हा सैतानाची आणि त्यांची भेट झाली त्यावेळेस लगेच त्यांच्या लक्षात आलं की ते समाधानी नव्हते आणि म्हणून सैतानाच्या मोहाला ते बळी पडू लागले. ते एकच वृक्षाचं झाड, ते झाड त्यांच्या ताब्यात नव्हतं, त्यांना स्पर्श करायचा नव्हता, एवढंच त्यांना असमाधान होतं आणि म्हणून त्यांच्याकडून पातक झालं प्रियांनो. आणि म्हणून आम्ही लक्षात असू द्यावं की देवाने जर इतकं काही आम्हाला समृद्ध केलं आहे तर आम्ही समाधानी का असू नये. अहाब नावाचा इस्रायलाचा राजा होऊन गेला. पहिले राजे 21 आणि 4 मध्ये आम्ही वाचतो. त्याला राज्य होतं, राजासन होतं आणि सगळं काही त्याच्या हातात होतं. इस्रायलाचं सर्वस्व त्याच्या हातात होतं, परंतु तो समाधानी नव्हता. कारण काय प्रियांनो? नाबोताचा मळा त्याच्या हातात आलेला नव्हता. प्रियांनो, लक्षात असू द्या, आमचं समाधान कशावर अवलंबून आहे? आमची तृप्ती, आमचा आनंद कशावर अवलंबून आहे? हे फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्यांच्या वस्तूकडे पाहून आम्ही लोभ ठेवायचा, त्याची मनीषा बाळगायची आणि दुःखी व्हायचं, असमाधानी व्हायचं, हे तर जाणून बुजून पातक केल्यासारखं आहे प्रियांनो. लक्षात असू द्या, नाबोताचा मळा अहाबाला हवा होता आणि त्यामुळे तो असमाधानी झाला. पुढे आणखी एक उदाहरण देऊन आम्ही पुढे जाऊया. एस्तेरीच्या पुस्तकामध्ये 5वा अध्याय 9व्या वचनामध्ये हामान नावाची एक व्यक्ती आहे आणि तो राजाचा मोठा सेनापती आहे. त्याच्या पण हातात सगळं काय होतं. तो पण एक चांगला मोठा सत्ताधारी होता, परंतु मर्दखै नावाचा यहुदी त्याला नमन करत नव्हता. हे त्याच्या मनामध्ये असमाधान निर्माण करून गेलं. मर्दखयाने त्याला कधीही नमन केलं नाही. ही गोष्ट त्याला खटकू लागली आणि तो असमाधानी झाला प्रियांनो. म्हणून वरील 4ही उदाहरणांमध्ये आम्ही पाहतो की असमाधानी वृत्ती माणसाला पूर्णपणे नाशाकडे घेऊन जाते. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, मला आणखी हवे आहे. ही आदामाच्या लेकरांची भाषा आहे. आम्ही सतत हाव करतो, सतत मागत राहतो, सतत इच्छा ठेवतो. आदामाच्या लेकरांची भाषा आहे, मला आणखी हवे आहे. समाधानी राहणे हे शिकण्यापेक्षा कितीतरी आधी आम्ही आणखीन जास्त कसे मिळवावे हे शिकून घेतो प्रियांनो. आणि म्हणून आमच्या दुःखाचं कारण, आमच्या भक्तीमध्ये निरसता येण्याचं कारण हेच आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये 2-3 वचनं अशी म्हटलेली आहेत की नीतिसूत्रे 15 आणि 16 मध्ये असं म्हटलेलं आहे, बहुत धनापेक्षा परमेश्वराचे भय बाळगणे योग्य आहे, हे बरे आहे. प्रियांनो, इकडे तिकडे बघण्यापेक्षा, आमचं लक्ष आणि आमचे सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यापेक्षा आम्ही परमेश्वराचे भय बाळगावं, हे आमच्यासाठी बरे आहे. लूका सुवर्तमान 3रा अध्याय 4थ्या वचनामध्ये काही लोकांनी योहानाला प्रश्न विचारला, आम्ही काय करावं? योहानाने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आपल्या पगारामध्ये तृप्त असा. पुढे फिलिप्पी 4:11 मध्ये पाऊल असं म्हणतो की ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. प्रियांनो, समाधानी राहण्यासाठी हे वचन देवाने आम्हाला देऊन ठेवलेले आहे. पुढे आम्हाला हे दिसतं इब्री 13 आणि 5 मध्ये, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. इब्री 13:5 मध्ये असं म्हटलं आहे, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. प्रियांनो, समाधानी वृत्ती ही आम्हाला चित्त समाधानासह भक्ती करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आहे. जर आमच्यामध्ये समाधान नसेल तर आम्ही कधीही देवाला प्रसन्न करू शकत नाही. आम्ही स्वतः देखील आनंदी आणि प्रसन्न राहू शकत नाही आणि समाधानी राहू शकत नाही, असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं.
म्हणून या दिवसामध्ये लोक जगाच्या मागं लागलेले आहेत. काय मिळू, आणखी काय मिळू, आणखी काय मिळू, समाधान नाही प्रियांनो. परंतु त्यामुळेच आमच्या ख्रिस्ती जीवनाचा नाश देखील होऊ शकतो असं शास्त्र आम्हाला शिकवतं. म्हणून या वचनांद्वारे आम्ही देवामध्ये राहू, एकचित्त राहू आणि चित्त समाधानाने देवाची भक्ती आणि आराधना करू. देव आम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, तो आमच्या गरजा पुरवण्याशिवाय राहणार नाही असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं. देव करो या वचनाद्वारे आपणाला आशीर्वाद. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं मनपूर्वक आभार मानतो. खरंच फार गंभीर आणि महत्त्वपूर्ण असे मुद्दे आणि महत्त्वपूर्ण असं वचन आज आमच्याकडे आलेलं आहे. खरंच मनन चिंतन या पद्धतीचं आम्हाला प्रोत्साहन देणारं असं हे देवाचं पवित्र वचन. आणि म्हणून आपण आहोत त्यात समाधानी राहू, आपलं चित्त आपण समाधानी ठेवू आणि जी जी उदाहरणं आपण वाचली ती सर्व उदाहरणं लक्षामध्ये ठेवू. या वचनानुसार जीवन जगण्यास देव आपणा सगळ्यांना त्याची कृपा पुरवो. पुन्हा एक वार मी परमेश्वराला आभार मानतो आणि रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आजच्या वचनाच्या सेवेसाठी. आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी शिफा पाडवी आणि एरिया गायकवाड यांचे जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आपले नित्य प्रार्थना विनंत्या आपण प्रभूसमोर सादर करणार आहोत. काल धडगाव या ठिकाणी रात्री भरपूर पाऊस झाला, कारण तेथील पाळक साहेब आणि तेथील मंडळीत म्हणजे पाळक साहेबांचा फोन होता की तिथं फार समाधानकारक पाऊस पडला. तर आता पहाडामध्ये पाऊस पडतोय, आपल्याकडेही पाऊस पडावा म्हणून आपण पावसासाठी विशेष विनंती करूया. सोबतच मंडळीतल्या आजारी प्रियजनांसाठी, संस्थेच्या पदाधिकारी वर्गासाठी, सगळ्यांसाठी आपण प्रार्थना करू. आदरणीय रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब, मी तुम्हाला विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने आपण समारोपाची प्रार्थना करा. पाळक साहेब प्रार्थना करतील, प्रभूची प्रार्थना म्हणू आणि पाळक साहेबच आशीर्वाद सुद्धा देतील. प्रार्थना करू आपण. देवबापा, आज आम्ही मनापासून तुझा आभार मानतो. हा दिवस तू आम्हाला पाहण्याची संधी दिली. या जिवंतांच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत राखलंस. या तुझ्या महान दयाबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. एवढंच नव्हे तर या सकाळी तुझ्या पायाजवळ बसून थोडा वेळ मनन चिंतन करण्याची संधी दिली. तुझी स्तुती असो. हे प्रभू, आम्ही तुझा आभार मानतो. आज सकाळी तुझ्या दासाच्या द्वारे जे वचन आमच्या मननासाठी तू दिलेलं आहे ते अतिशय मौल्यवान आहे. ज्या संत पौलाने त्या काळामध्ये प्रभू ही वचनं लिहिली, ज्या गोष्टींचा अनुभव त्याला आला प्रभू, त्या काळामध्ये देखील अनेक विश्वासणारे बहकून गेलेले होते. कारण प्रभू ते चित्त समाधानी नसल्यामुळे प्रभू त्यांच्यामध्ये हवरेपणा, नाना प्रकारचं लोभ हे पातक आलं. आणि त्यामध्ये जे खोटे संदेश आहेत, जे काही विपरीत शिक्षण देणारे आहेत आणि वचनाचं अगदी प्रभू गैरार्थ लावून लोकांना बळकवणारे जे होते, त्यांनी भक्ती हे साधन कमाईचं म्हणून ते बनवलेलं होतं. आणि त्यामुळे प्रभू ते चित्त समाधानी नसल्यामुळे कुठून पैसा मिळवावा यासाठी त्यांनी प्रभू हा मार्ग पत्करला. आम्ही तुझे आभार मानतो. जी काही उदाहरणं आम्ही आज ऐकलेली आहेत त्या पवित्र शास्त्रामध्ये, ज्यांनी प्रभू असमाधानीपणाने वागल्यामुळे प्रभू जे अनर्थ, जे जगामध्ये प्रभू नाश हा आला, त्यामधून प्रभू जे आद्य आमचं उदाहरण आहे प्रभू ते सैतान, ज्या परमेश्वराने त्याला त्या स्वर्गामध्ये एवढं मोठं पद दिलं, देवाच्या सहवासामध्ये देवाच्या बरोबरीचं त्याला बनवलं, एवढं सर्व ऐश्वर त्याला दिलं, परंतु त्याच्या ठाई देखील प्रभू ते चित्त समाधान नसल्यामुळे त्याला खाली फेकण्यात आलं. आम्ही तुझे आभार मानतो देवबाप्पा. ज्या राजांनी लहान लहान गोष्टीमध्ये देखील त्यांनी इतरांचा नाश करण्यासाठी ते टपले, त्या अभावाबद्दल आम्ही वाचतो प्रभू किती कठीण आहे. सर्व ऐश्वर या जगातलं वैभव तू देऊनही ते नाश पावलेले आहेत. आणि आमच्या समोर आणखीन यहूदाचं देखील उदाहरण आहे. तुझ्या सहवासात तो राहिला, त्याला सर्व प्रकारे तू मान दिला, मोठं पद दिलं, खजिनदार बनवलं, आणि तरी पण त्याच्या मनामध्ये प्रभू जे चित्त त्याचं असमाधान असल्यामुळे प्रभू अंती त्याने तुला धरून दिलं आणि ते सर्व नाश पावले. आज आम्ही प्रभू तुला धन्यवाद देतो, कारण ही वचनं आमच्यासाठी यासाठी तू देतोस
की तुझ्या सेवा कार्यामध्ये आम्ही नेहमी समाधानी राहावं. प्रभू, जी शिकवण आम्हाला तू दिलेली आहे, जेवढं आहे तेवढ्यामध्ये आम्ही तृप्त असावं. आणि प्रभू, आम्ही अधिक गोष्टींसाठी धडपडू नये. तर प्रभू, ज्या संत पौलाने तो मार्ग पत्करला आणि प्रभू त्याच्याद्वारे जे महान धडे आमच्यासाठी दिलेले आहेत ते आम्ही गिरवत असताना आमचा विश्वास वृद्धिंगत कर. ज्या स्थितीमध्ये तू आम्हाला ठेवशील त्या स्थितीमध्ये आम्हाला आनंदित समाधानी तू ठेव. आणि हे प्रभू, या वचनांच्याद्वारे तू आम्हाला या ऑनलाईन जोडलेल्याला तू आशीर्वाद दिलास. तुझे आभार मानतो. तुझ्या दासाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. या दिवसामध्ये प्रभू आम्ही पुन्हा तुझ्याकडे आमच्या विनंत्या सादर करतो. कारण प्रभू, तुला करुणा येते. प्रभू, ज्यावेळेस तुझे लोक दीन होऊन तुझ्याकडे विनवणी करतात, धावा करतात, तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकतोस. आणि आमच्या परिसरामध्ये पहाडपट्टीमध्ये तू चांगला पाऊस दिला, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि आमचा विश्वास आहे की आम्हालाही तू चांगला पर्जन्य देशील, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. म्हणून प्रभू, ह्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जरी प्रभू अल्प प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, आम्ही प्रार्थना करतो तू आकाश कपाटे उघडून आम्हाला भरपूर पाऊस दे. आणि या वर्षामध्ये तू सर्वांची काळजी व्हा. या प्रभू दुष्काळी परिस्थितीमधून सर्वांना बाहेर काढ, अशी आम्ही तुला आग्रहाची प्रार्थना करतो. पुन्हा एक वर आमची प्रार्थना आहे की या दिवसामध्ये आमच्या शाळा कॉलेजेस नव्याने सुरू झालेल्या आहेत. सर्व विद्यार्थीगण, शिक्षक वर्ग, प्रभू त्यांना सुज्ञता, शहाणपण दे. आणि प्रभू, हे महान कार्य, हे सेवा कार्य करत असताना या शिक्षकांच्याद्वारे चांगल्या पिढ्या निवजू दे, अशी आमची प्रार्थना आहे. आमच्या संस्थेचं देखील नावलौकिक वाढू दे आणि याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आमच्या सेंट्रल ऑफिससाठी आमची प्रार्थना आहे. आमचे मान्य एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, आमचे चेअरमन आणि प्रभू त्या ऑफिस स्टाफसाठी प्रार्थना आहे. या सर्व ट्रस्टचा कारभार हाताळत असताना लागणारं ज्ञानबुद्धी दे, आरोग्य दे, आशीर्वाद दे. आणि आमच्या मंडळाला देखील तुझ्या पवित्र भयात वाढू दे. आज आम्ही प्रार्थना करतो देवबापा, ज्यांचे जन्मदिवस आहेत, आम्ही एलियासाठी खास प्रार्थना करतो की देवबापा, त्याचा जन्मदिवस आहे, त्याला तू आशीर्वाद दे, त्याला दीर्घायू कर. त्याचप्रमाणे सोफिया गौरव पाडवी, हिला देखील प्रभू या जन्मदिनाप्रित्यर्थ तिला दीर्घायू कर, तिला आशीर्वादित कर. आणि प्रभू, तिच्या जीवनाचं तू कल्याण कर. या लेकरांनी प्रभू तुझं भय धरून तुझ्या मार्गाने चालून तुला प्रसन्न करण्यासाठी प्रभू तू त्यांना सहाय कर. आणि हा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा, आशीर्वादाचा होऊ दे. त्यांच्याद्वारे त्यांचा परिवार तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की हे आयुष्य मौल्यवान आहे. आणि म्हणून प्रभू, हे आयुष्य त्यांनी तुझ्या स्वाधीन करून तुझ्यामध्ये जीवन व्यतीत करावं, अशी कृपा तू होते. प्रभू, आमची प्रार्थना आहे की आमच्या या क्षेत्रामध्ये सर्व सेवक वर्गांना पवित्र आत्म्यात तू चांगली प्रेरणा दे, शक्ती, सामर्थ्य दे, नवीन दिशा दे. आणि प्रभू, ज्या मंडळात त्यांच्या हातामध्ये आहे जो कळप आहे, त्या कळपाचं पालनपोषण करण्यासाठी वरून येणारं ज्ञानबुद्धी तू दे. आज आम्ही पुन्हा एकवार प्रार्थना करतो देवबापा, आमच्या स्वीडन देशासाठी देखील, ज्या देशाने आतापर्यंत गेले 100 वर्ष आमच्या या एसएमला सर्व प्रकारचं सहाय्य केलेलं आहे. आणि आता त्या देशासाठी देखील आमची प्रार्थना आहे. त्या देशावर कृपा कर, त्यांना आशीर्वादित कर. आणि देवबापा, आमचे जे प्रिय लोक त्या ठिकाणी राहतात त्या सर्वांना तुझी कृपा आणि अनुग्रह दे. हा भारत देश, यामध्ये देखील शांतता नांदू दे, सर्व प्रकारची अराजकता काढून दे. आमच्या वरिष्ठ पुढाऱ्यांना सुबुद्धी आणि शहाणपण दे. आणि ऐक्याने या देशामध्ये एकोपा नांदावा आणि या सर्व नागरिकांचं कल्याण व्हावं, हीच आमची प्रार्थना आहे. पुन्हा एक वार देवबापा, आज आम्ही आमच्या प्रार्थना विनंत्या विश्वासाने प्रभू येशूच्या द्वारे तुला अर्पण करतो, म्हणून तू स्वीकार. येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.
मरणात आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेले त्यांच्याबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SHHच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या तरुण संघ असेल सायंकाळी आणि सोमवारपासून नियोजित आपलं मनन चिंतन होईल आणि रविवारी आपली नियोजित भक्ती होईल. सर्वांना सलाम.